त्रिशाचं गॅदरिंगचा आज डे 2 आहे. हा डे 2 ला मला गिफ्ट मिळणार आहे. इथं नुसतं चाललंय. हॅलो, वेलकम यू ऑल टू त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी मी गॅदरिंगचा पार्ट 1 टाकला होता. आज डे 2 आहे गॅदरिंगचा. तर आज 2nd डे आहे. 2 दिवस त्यांच्या स्कूलचं गॅदरिंग असतं आणि आता दुपार झालेली आहे. त्रिशाला घेऊन मी स्कूलमध्ये आलेले आहे. तर इथे आता त्या दोघी तयार होत आहेत. त्यांचा ग्रुप डान्स आहे, तर त्याच्यासाठी बरीचशी मुलं तयार झालेली आहेत आणि इथे ह्या दोघी पण आता तयार होत आहेत. आणि त्यांचं तुम्हाला गेटअप बघून समजलंच असेल की कुठलं गाणं आहे. तर शंकराशी रिलेटेड त्यांचं सॉन्ग असणार आहे आणि त्यासाठी आता त्या दोघी तयार होत आहेत आणि हळूहळू बाकीची पण मुलं तयार झालेली आहेत. तर थीम डान्स आहे त्यांचा आणि होपसो तुम्हाला नक्की आवडेल तो बघायला. तर चला डान्स पण एन्जॉय करूया आपण आजचे राहिलेले. तर हा आहे त्रिशाच्या आजच्या डान्सचा ग्रुप, शंकर पार्वती आणि त्यासोबत हे सगळे त्यांचे जे आहेत अटायरमध्ये रेडी झालेले. तर ते शिवगण आणि चला डान्स पण छान होईलच नक्कीच त्यांचा. तर आता त्यांचा आधी ग्रुप फोटो एक काढून घेतो आणि छानपैकी सगळ्या मुली खूप सुंदर दिसत होत्या. सगळ्या सेमच दिसत होत्या, फरक ओळखायला येतच नव्हता की कोण कोणती मुलगी दिसते. बट येस, खूप छान मेकअप केलेला आणि छान दिसत पण होत्या सगळ्याजणी. कोणी फोन केलेला? माझ्या मैत्रिणीचा मिक्सर असतो. हा का? तिच्या सख्या काकीला दिलेला आहे ना, त्याची सख्खी काकी त्याची बहीण आहे. हा का? हा, मग आपल्याकडे असतो. वातावरण भी दूषित हो जाता है, कैद कर लेता है प्यार को अदृश्य दीवारों में. स्वामी, स्वामी, क्या बात है? देवी बहुत प्रसन्न दिखाई दे रही है. हाँ स्वामी. अपनी प्रसन्नता का कारण तो बताओ. स्वामी, एक बहुत भव्य महायज्ञ होने जा रहा है. महायज्ञ? कौन कर रहा है ये महायज्ञ? मेरे पूज्य पिताश्री दक्ष प्रजापति. ये तो बहुत प्रसन्नता की बात है देवी, किंतु जय श्री शंकर, माता सती की जय हो. भगवान भोलेनाथ की जय हो. सेवक के लिए क्या आज्ञा प्रभु? नंदीश्वर, अपनी माता को राजसी सम्मान के साथ दक्ष यज्ञ में ले जाओ. जो आज्ञा प्रभु. परमपिता ब्रह्मदेव की वैकुंठ अधिपति भगवान विष्णुदेव देने के लिए बाध्य नहीं है. बाध्य होना पड़ेगा पिताश्री, अन्यथा यज्ञ पूर्ण नहीं होगा. ब्रह्मा, विष्णु, सभी देवताओं का यज्ञ भाग देख रही हूँ. आपने परम मंगलकारी भगवान शिव को क्यों नहीं निमंत्रित किया? उनके बिना यज्ञ पवित्र कैसे होगा? जो स्वयं अपवित्र है उसे निमंत्रण देकर हम अपना महायज्ञ अपवित्र नहीं करना चाहते. पिताश्री. दक्ष, अहंकार त्याग कर इनकी बात मान लो. कैलाश जाकर महादेव को सम्मान पूर्वक ले आइए. दक्ष का निश्चय अटल होता है. हम तेरे कुल विहीन अघोरी कपालिक पति को कभी यहाँ नहीं बुलाएंगे. दक्ष,
तुम्हारे मुख से बार बार शिव निंदा के शब्द सुनकर ये शरीर अपवित्र हो गया है। तुम्हारी अपवित्र देह से निर्मित ये शरीर यही शिव चरणों में त्याग दूं। ओम नमः शिवाय। माता, आपने क्या किया माता? हम भोलेनाथ को इसका क्या कर देंगे माता? तर क्रिशा त्रिशाचा डान्स झाल्यानंतर आज आम्ही एक नवीन जागा एक्सप्लोर करायला गेलो होतो। त्यांचा डान्स वगैरे झालेला आहे आणि आज आम्ही डिनरसाठी एका मस्त ठिकाणी आलेलो आहोत, जो की हे जे हॉटेल आहे ते पुणे नाशिक हायवेवरती आहे आणि नवीनच ओपनिंग आहे। ॲक्च्युली ही त्यांची सेकंड ब्रँच आहे। नारंगावच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर तर खूप मस्त फूड भेटतं इथे। इथे खूप अमेझिंग जेवण होतं आणि खूप जास्त प्रमाणात आम्हाला आवडलेलं आहे। तर तुम्ही नक्कीच जर पुणे नाशिक हायवेवरती कधी ट्रॅव्हलिंग करत असाल तर जीवन रेस्टॉरंट म्हणून आहे, प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, नक्की ट्राय करा, खूप मस्त इथलं फूड लागतं। तर छान असं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही सगळं हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर फिरून पाहत होतो। खूप मस्त दिसतं इथं आणि लाइटिंगमुळे खूप छान वाटत होतं। तर चला आता जाऊया घरी आणि होप्सो तुम्हाला आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय बाय। दीदू दीदू दमले आता, ते दमून गेलं।